विजयी मेळावा ऐतिहासिक होणार आहे असं राऊत म्हणतायत। उद्याचा दिवस राजकारणात नवा बदल घडवणारा असेल असं देखील राऊतांचं विधान आहे। मेळाव्याकरता दोनही पक्षाचे नेते एकत्रित काम करतायत असं राऊत यांनी स्पष्टच केलंय। शिवसेना सोडून गेलेल्यांच्या पोटात आता गोळा आलेला आहे असंही राऊत सांगायला विसरलेले नाहीयेत। तर कमिटी काय करणार ते विचारात न घेता विरोध करणं चुकीचं आहे असा पलटवार खरं तर या सगळ्या मुद्द्यावर आता नीलम गोरे यांनी केलेला आहे। पाहूया। विधानसभेत 60 आमदार आणून शिंदेंनी आपली प्रतिमा उंचावलेली आहे असं म्हणत नीलम गोरे देखील या सगळ्या मुद्द्यावर पलटवार करताना दिसतात। शिवसेना सोडून गेलेल्यांच्या पोटात गोळा आलेला आहे असं आता राऊतांनी म्हटलेलं आहे। पाहूया आपण। उद्या महाराष्ट्राच्या राजकारणातला एक ऐतिहासिक दिवस, एक तर मराठी विजय दिवस म्हणून आहेच। महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणामध्ये नवे बदल घडवणारा दिवस आहे। उद्या वरळीतल्या डोम सभागृहामध्ये जो विजय जल्लोष कार्यक्रम होतोय, जेथे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र उपस्थित राहतील आणि ज्याची या महाराष्ट्राला प्रचंड उत्सुकता आहे, त्या संपूर्ण कार्यक्रमाची तयारी शिवसेना आणि मनसेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्रित तयारी करतायत। त्यांचा जो आनंदाचा उद्याचा दिवस आहे तेवढा आनंद त्यांनी जरूर साजरा करावा। पण मुळामध्ये ब्रँड हा जो शब्द आहे तो आपण बाजारपेठेतल्या एखाद्या उत्पादनाला वापरतो। राजकारणामध्ये चैतन्य निर्माण करणं असं जे आहे ते शेवटी नेतृत्वावरती अवलंबून असतं। त्यामुळे काही गोष्टींची उत्तर काळ देईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।